बाकी आहे 1 वाजण्यासाठी. व्हिडिओ काढायचा ना आता मी बैलाला धडक दिली असती, वाचला बैल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे माझं तुमच्या चॅनलवरती. तर आज आपण चाललोय बैलगाडा शर्यतला, डायरेक्ट उरुळी कांचनला. इथून 60 किलोमीटरचं अंतर आहे. कारण आपल्याला लहानपणापासून बैलगाडीचा नाद लय आहे, त्यामुळे आज फर्स्ट टाईम जिंदगीत पहिल्यांदाच चाललोय आम्ही बैलगाडी शर्यत बघायला. तर मी आणि हे चाललोय. आता आम्ही दोघं पण पळणार आहे, कारण आम्ही दोघं पण एक बैलच आहे, म्हणून आम्ही दोघं पण पळणार आहे. तर बैल पळायला जसं सजतो ना तसं आज आम्ही पण सजून चाललोय वरून खालीपर्यंत. तर बघू ती बैल जिंकतात का आपण जिंकतोय. आपला ड्रायव्हर तिकडंच आहे, म्हणजे कोणी आमचे दाजी आहेत. तर चला भेटू डायरेक्ट उरुळी कांचनलाच. 1 तासाचा रोड आहे, पण तुम्ही फक्त सिनेमॅटिक बघत तोपर्यंत आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथं पोहोचवतो. तो पण सिनेमॅटिक बघून घ्या. लव यू माझी जान. सफर 2 कदम है. बोललो होतो ना तुम्हाला की बाबा सिनेमॅटिक शूट होईपर्यंत मी पोचणार इथं. तर पोचलेलं आहे. गर्दी बघा इथली, हो क्राऊड बघा नुसता, लय गर्दी. इकडं मी जरा थोडं बाजूला आले, गर्दी बघा, गर्दी 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 गर्दी. अख्खा हायवे तिकडे जाम झाला आहे. तिकडे दाजींना शोधायचं आहे आपल्याला. दाजी कुठे काय माहिती. दाजींना फोन लावला होता, पण दाजी तिकडे थांबले दुसऱ्या बैलगाडी. त्यांच्या मित्रांचं पण एक बैलगाडी आहे, त्यामुळे ते पण पळणार आहे ना रेसमध्ये. ते तिकडं थांबलं तर नाही एवढा उशीर नसता. आम्हाला म्हणतात इकडं इकडं इकडं. मग सोने नाही आला तर तुम्ही पाहू शकता या इकडं. तुम्ही दाखवता का आता? तर हे उरुळीचे रुबाब उद्योग समूहाचे मालक सिद्धार्थ कांबळे आणि हे त्यांचे 5 आपलं 2 बैल. किती? 2 बैल आहे. ह्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय? पाखरे आणि हा रुबाब. लय लांब आहे. पाखरे कुठला आहे? होय नाही म्हणजे गाव. तर तो भोरचा आहे आणि ते ओंकार जनरल मॅनेजर ऑफ रुबाब समूह. चला माती उडत आपल्या अंगावर. तर म्हणतात का घंट्याला लागलाय ते. काय? बघा त्याचा पाय, बघा पायावर झूम करा. त्याचा पूर्णपणे आशीर्वाद घेत आहे. चला. मोत्याबाई आणि बाळासाहेब ही 2 बैल सारखं युट्यूबला असतात. फेमस बैल जोडी आहे. तर एवढी गर्दी आहे इथं. ही सगळी दुकानं फक्त आजच्या दिवशीसाठी आली. बैलच बैल. दाजीसोबत चालले नाश्ता करून, थोडासा नाश्ता लागेल त्यांना सावलीसाठी. असं केलेलं आहे सगळीकडे. हीच 2 बैल फक्त होणार, पण ती लय पाळतात. नंतर बोलतो ना आता काय व्हॉइस ओव्हर हाणतो नंतर घरी जाऊन, जिथं नाही बोलायचं तिथं. केवढंच आहे, पण ह्याच्यानं बैल कसं वाटत असेल ना बसायला. तर काय जाता किस्सा झालाय. बैलाने डायरेक्ट 2 शिंगात अख्खी बुलेट उचलली. मी व्हिडिओ काढायचं मला सुचलं नाही म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. जायचं तिकडे मला बोलावलंय तर काय ब्लॉग शेवट पण कंटिन्यू करावं. लय खतरनाक होणार बैल आला एवढं सवय. हा तर तुम्ही पाहू शकता सिद्धांत कांबळे एक दिलदार हस्ती आणि मित्रप्रेम. बघा तुम्ही, घासातला घास सुद्धा खा म्हणणार आहे. तर तुम्ही त्यांना पहा एकदा. पाहू ना. अल्ट्रा पण बघा त्यांचा. काय अल्ट्रा दाखव. अल्ट्रा मांडीवर कसला अल्ट्रा. नीट खा, सावकाश खा म्हणतात. न्यार खा आणि दिवसभर झेंडू नको, सावलीत थांब. काही टोपी घेतली एका ह्याने, कोणी बाबाने. हा कुठे येते बाबा? ते म्हणला नंतर नंतर काय देतो मग आम्ही काय मला नाही म्हणत म्हणून. त्याला कोण आहे बघ, कुठे येते माणूस? शूटिंग करतोय बे. तुमचा कार्यकर्ता आहे का? नाही. हा मग झालं वाटलं. पहिला म्हणा पप्पाचा मित्र असतं कसले भिकारी म्हणून. त्याला टोपी घ्यायला पैसे नाही म्हणा. आहे टोपी इथून घेऊया एक नवीन बैलाचे जे ओळखे घेऊ ना. डोक्याला असलं घेऊ ना इथून यांना. खाली घेतली.
व्हिडिओ काढायच्या ना आता मी बैलाला धडक दिली असती, वाचला बैल, परत नाही जाणार असं बैलाच्या अंगावर. गाडीच्या पुढे जायला नुसतं ब्लॉक काढायला मला नकोच वाटते, कारण काय होते उगा बैलाची माझी धडक झाल्यावर शिंग बिंग मोडलं बैलाचं तर काय करतं, हाताने पैसे द्यायला लागतात त्यांना. बघा बैल बाग असला धरलं वाटतं तिकडच. धरला पलीकडे धरलाय. असं करतो. गायच आता आपल्या जोडीदाराचा बैल पाळणार आहे, कारण आता गट क्रमांक 28ला बैल जोडी होती, कारण आता गट क्रमांक 28च म्हणजे 25 चाललाय, अजून 3 राहिलं तर 3 झाले. बघा इथं बैल समोर पुढं आपला बघा येऊ. तर बघू गटपास कसा करतोय आपला बैल. लहानच आहे अजून आहे ना, लहानच पण लहानच लय वाहत असते. बघा बैलाने काय तोडले बघा, बघा काहीच बैलाने डायरेक्ट गाडी तोडली शिंगात गुतून. खुपडी इथं पडली ना गाडीत. आपला बैल उधाळलाय, का उधाळला काय माहिती. बरोबर 1 मिनिट बाकी आहे 1 वाजण्यासाठी. लय पळवलं ह्या बैलाने. हो गेले वाटतं तिकडं आता. कसले ते मोठ्या बघू द्या, मोठे मोठे पेप्सी. पेप्सी बघ किती रुपये, 10 रुपयाला एक. मोठी बघ किती. हा ना, थोडी मोठी पेप्सी. तर चला आपला गट क्रमांक 28ला गाडी आहे आणि आता 24 चालू आहे. बैल बाजूला मोठा शिकवत बैल दाखवतो मोठा. गाडी उन्हात लावली होती पण एवढं भासतंय ना, नुसतं खाली फान 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 चालू आहे नुसतं. चलो मग चलते है माझी जान. आता दाजींच्या मॅनेजरला सोडवायला चाललोय. लय लांब आलोय, लय लांब राहतोय मॅनेजर. बघा पुढच्या गाडीवर मॅनेजर, दाजींच्या गाडीवर आल्या त्याचं घर भेटवलं कॅफेवर. बांगला कसं काय मॅनेजरला सोडले, आता चालले आता दाजींच्या कॅफेवर. बैलांचं बघा पळायचं स्पीड बघून आम्हाला भूक लागली, एवढं पळतात बैल फास्ट. आणि आम्ही तर काय कुठंच पळालो नसतो, आमच्या बैलांनी घेतलं तर आम्हाला पायाखाली. सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तर ती आय डी दाखवा आधी. आय डी दाखवू का? हा 1 मिनटं गाडी क्रॉस होणार. तर मग अशी बैलांनी घेतलं असतं, आता गाडीने घेतलं असतं खाली. सो ही आय डी आहे तेजस सरोदे 21. नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्ते. लाईट पण तुमचा पप्पा लावणार दोघांचा. ह्याला घेऊन जायचं ना तिकडे बैलगाडी शर्यतला. बैलगाडी शर्यतला काय नाही ह्याला. तर हिचं नाव स्वीटी आहे. स्वीटी और यो
कुणाला ही पाहिजे असेल तर माझ्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा 820853 टिंब टिंब. टिकली लावली तिला हो. यस. फक्त आणि सजावली. फक्त 2300 रुपयाला विकणे आहे. तुम्ही पाहू शकता डबल कोट आहे जुमरी आणि 3 महिन्याचा झालेला आहे कुकरू. फक्त हिला दररोज 2 मावा कुल्फे लागतात. कुल्फी खातो तुम्ही उन्हाळा चालू आहे ना त्यामुळे. गप. बैलगाडा शर्यत अजून लय बाकी आहे. पण कसं आहे आता 3 वाजले ऊन तर एवढं आहे ना त्यामुळे काही थांबूच वाटत नाही. असं सूर्य असं डोक्यात नळी लावतोय आणि गाटा पिऊन घेतोय. त्यामुळे आपल्याला जायचं तर ग्लुकोन डी प्यायला. त्यामुळे आता घरी जाऊ आपण बस आजच्या पुरतं एवढंच. उद्या नाही ही शर्यत आजची एक दिवस होती. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत सोबत राहा. आता हा शेवटच आहे तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो लव यू माझ्यान.